आज आपण सिमिलॅरिटी चॅप्टरचा पुढचा सेक्शन पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.2 फिनिश केला होता. आता आपण पुढच्या टॉपिकला जाऊ. पुढच्या टॉपिकचं नाव आहे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीच्या 3 टेस्ट तुम्ही 9वीला पाहिल्या, त्याच आपण इथं आता कंटिन्यू करणार आहोत. तर हा टॉपिक म्हणजे खरं म्हणजे 9वीच्या टॉपिकची रिव्हिजन आहे. म्हणजे हा जो प्रॅक्टिस आहे त्याच्या बेसिसवर आपण 1.3 पाहणार आहोत. तर तो प्रॅक्टिस सेट 9वीचीच रिव्हिजन असणार आहे. तर 3 टाईपच्या टेस्ट आपण सिमिलॅरिटीमध्ये सांगतो. त्यातली पहिली टेस्ट आहे अँगल टेस्ट, दॅट इज AA टेस्ट. म्हणजे दोन ट्रायंगल असतील आणि त्या दोन ट्रायंगलमध्ये मिनिमम 2 अँगल जरी कॉन्ग्रुएंट झाले तरी त्या दोन ट्रायंगलला आपण सिमिलर ट्रायंगल्स म्हणतो बाय AA टेस्ट. त्यानंतर आता एक लक्षात घ्या, दोनच अँगल सिमिलर कॉन्ग्रुएंट का व्हायला पाहिजे? कारण दोन अँगल जर सेम असले तर तिसरा अँगल आपोआप किंवा ऑटोमॅटिकली काय होणार आहे, कॉन्ग्रुएंट होणार आहे. मग समजा हा 30 आहे, हा 50 आहे, तर 50 + 30 80 आणि मग याचा अर्थ हा असणार आहे 100. मग हा 30 आहे तर हा सुद्धा 30 असणार, हा 50 आहे तर हा सुद्धा 50 असणार, कारण हे कॉन्ग्रुएंट आहे. आणि मग 50 + 30 is 80, so remaining angle is 100 degree. That means दोन अँगल जरी कॉन्ग्रुएंट झाले तर आपोआप तिसरा अँगलही कॉन्ग्रुएंट होतो. म्हणून दोन अँगल जरी कॉन्ग्रुएंट असले तर लगेच आपण AA टेस्ट सांगून ते ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल सांगतो. दुसरी टेस्ट कोणती बा, त्याला आपण म्हणतो साइड 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 टेस्ट, म्हणजेच SSS टेस्ट. तर एका ट्रायंगलच्या साइड्स दुसऱ्या ट्रायंगलच्या साइड बरोबर प्रपोर्शनल असतील. म्हणजेच समजा ट्रायंगल आहे ABC, दुसरा ट्रायंगल आहे PQR. तर AB चा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग साइड PQ बरोबर तुम्ही घेतला आणि BC चा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग साइड QR बरोबर तुम्ही घेतला आणि AC चा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग साइड PR बरोबर घेतला आणि हे तिन्ही रेशो जर इक्वल आले तर अशा वेळेस ट्रायंगलच्या तिन्ही साइड म्हणून या साइड 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 टेस्ट आपण सांगतो. आणि तिन्ही ट्रायंगल्स काय होतात, ते दोन्ही ट्रायंगल्स काय होतात, कॉन्ग्रुएंट होतात. मग हे लक्षात घ्या की सिमिलॅरिटीच्या बाबतीत साइडचा रेशो घ्यावा लागतो करस्पॉन्डिंग साइडचा. आणि जसं आपण कॉन्ग्रुएन्सीमध्ये म्हणजे एकरूप त्रिकोण दाखवण्यासाठी आपण कॉन्ग्रुएन्सीमध्ये कॉन्ग्रुएंट साइड्स घेतल्या होत्या, तसं इथं एस टेस्टमध्ये साइड्स ह्या प्रोपोर्शनल म्हणजे त्यांचा रेशो काय पाहिजे, सेम पाहिजे. आणि शेवटची टेस्ट आहे पहा, साइड अँगल साइड टेस्ट. ह्या केसमध्ये जर समजा एक ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगल बरोबर त्याचा एक अँगल कॉन्ग्रुएंट आहे आणि त्या अँगल करणाऱ्या साइड्स जर कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे थोडक्यात काय, दोन साइड जर इथं या केसमध्ये कशा आहेत, प्रपोर्शनल आहेत, कारण आपण सिमिलॅरिटी पाहतोय. आणि त्या दोन साइड मधला अँगल, ती दोन अँगल जर सेम असतील म्हणजे कॉन्ग्रुएंट असतील तर आपण सांगतो की ते दोन ट्रायंगल साइड अँगल साइड टेस्टने काय असतात, सिमिलर ट्रायंगल्स असतात. आणि मग आपण त्यावेळी समजा आता ABC हा PQR बरोबर सिमिलर आहे तर आपण लिहितो ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. तर हे झालं सिमिलॅरिटीच्या टेस्ट ट्रायंगलसाठीच्या. ह्या 3 टेस्टचा वापर करून आपण ह्या चॅप्टरचा पुढचा प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहोत. तर ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीची टेस्ट कशी द्यायची आपण सांगितली. 1-to-1 करस्पॉन्डन्स आपण ABCचं असे डबल एरोने दाखवतो. याला आपण 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हटलं होतं. तर तेही आपण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहणार आहोत. आता पुढचा टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ह्या टाईपच्या प्रॉपर्टीज तुम्ही 9वीला पण अभ्यासलेल्या आहेत. प्रॉपर्टी 3 आहेत बा, सिंपल प्रॉपर्टीज आहेत. त्यातली पहिली प्रॉपर्टी अशी आहे, जर एक ट्रायंगल आहे समजा ABC, तो ट्रायंगल स्वतःशीच ऑलवेज काय असतो, सिमिलर असतो. आणि
ट्रायंगल एबीसी जर स्वतःशी सिमिलर आहे किंवा कोणताही ट्रायंगल स्वतःशी सिमिलर असले याला आपण रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतो किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी अशी पहा, जर ट्रायंगल एबीसी हा ट्रायंगल डीईएफ बरोबर समजा सिमिलर आहे, तर देन ट्रायंगल डीईएफ हा ट्रायंगल एबीसी बरोबर काय असला पाहिजे, सिमिलर असला पाहिजे. या प्रॉपर्टीला आपण सिमेट्री प्रॉपर्टी असं म्हणतो. सो सिमेट्री प्रॉपर्टी नुसार ते आपण सांगतो किंवा ट्रायंगलची सिमिलॅरिटी सिमेट्री प्रॉपर्टी होल्ड करतं असंही त्याला म्हटलं जातं. तर मग एक ट्रायंगल दुसऱ्या बरोबर सिमिलर असला तर दुसरा पहिल्या बरोबर असतो, याला सिमेट्री प्रॉपर्टी म्हटलं जातं. आता नंबर 3 प्रॉपर्टी काय पहा, समजा ट्रायंगल एबीसी हा सिमिलर ट्रायंगल आहे ट्रायंगल डीईएफ बरोबर आणि ट्रायंगल डीईएफ हा सिमिलर ट्रायंगल आहे समजा पी क्यू आर ह्या ट्रायंगल बरोबर, तर देन ट्रायंगल एबीसी हा ट्रायंगल पी क्यू आर बरोबर सिमेट्रिक असला पाहिजे, सॉरी सिमिलर असला पाहिजे. याला म्हणतात ट्रान्झिटिव्ह प्रॉपर्टी किंवा ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. थोडक्यात काय, पहिला ट्रायंगल दुसऱ्या बरोबर दुसरा ट्रायंगल तिसऱ्या बरोबर सिमिलर असला तर पहिला ट्रायंगल तिसऱ्या ट्रायंगल बरोबरही सिमिलर असतो, याला आपण ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी म्हणतो. आता आपण पाहू क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1.3. क्वेश्चन नंबर 1 काय पहा, एक ट्रायंगल दिसतोय एबीसी, त्याच्यामध्ये डीईसी सुद्धा दुसरा एक ट्रायंगल दिसतोय. अँगल बी जवळ 75 डिग्री आणि अँगल ईडीसी किंवा सीडीई हा 75 डिग्रीचाच आहे. प्रश्न असा आहे, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. हे जे दोन ट्रायंगल आहेत हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार सिमिलर आहेत आणि ते सिमिलर आहेत का ते सांगायचं. Also write the similarity of these two triangles by a proper 1-to-1 correspondence. आणि त्या सिमिलॅरिटीचं 1-to-1 correspondence पण स्टेट करायचं आहे. मग आता आन्सर काय राहील पहा. इन ट्रायंगल एबीसी पहिला ट्रायंगल घेतला आपण आणि दुसरा ट्रायंगल सांगू सीडीई, जो छोटा ट्रायंगल आहे पहा सीडीई. angle ABC is congruent with angle, बघा ABC 75 चा आहे आणि ह्या ट्रायंगल मध्ये हा 75 चा EDC किंवा CDE म्हणतात. सो अँगल CDE दोन्ही ट्रायंगल्स अँगल 75 डिग्रीचे असल्यामुळे ते दोन अँगल काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. आता दोन्ही ट्रायंगल मध्ये अजून एक अँगल कॉन्ग्रुएंट आहे, तो कोणता आहे पहा. ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल सी येतोय आणि ट्रायंगल सीडीई मध्ये सुद्धा अँगल सी येतोय, म्हणजे अँगल सी हा कॉमन अँगल होतोय दोन्ही ट्रायंगल मध्ये. सो अँगल सी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी, रिझन इज कॉमन अँगल. आता आपण 1-to-1 करस्पॉन्डन्स सांगू बघा. जर अँगल बी हा अँगल डी बरोबर कॉन्ग्रुएंट आहे असं आपण इथे सांगितलं, जर मग मी बी इथं ठेवला तर इकडे डी येईल. आपल्या ट्रायंगलच्या 3 पोझिशन आहेत बघा, मग इथेही आपण ट्रायंगलच्या 3 पोझिशन सांगतो आणि यांचं 1-to-1 करस्पॉन्डन्स सांगतो. तर बी मध्ये ठेवला तर डी मध्ये ठेवावा लागेल. सी जर शेवटी घेतला तर इकडे पण सी शेवटी नाही, कारण सी बरोबर सी कॉन्ग्रुएंट आहे. मग इथं उरला ए आणि इथं उरला ई आणि मग ह्या करस्पॉन्डन्स नुसार, सो बाय दिस 1-to-1 करस्पॉन्डन्स ट्रायंगल एबीसी, म्हणजे नाव आता ट्रायंगल सिमिलर सांगण्यासाठी एबीसी बरोबर तुम्हाला ईडीसी हा ट्रायंगल घ्यावा लागेल आणि टेस्ट असणार आहे अँगल अँगल म्हणजेच ए टेस्ट. सो हे झालं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. आपल्याला ट्रायंगल कोणत्या टेस्ट सिमिलर आहे ते विचारलं होतं, ते आपण सांगितलं. आणि ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दिस ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. ते 1-to-1 करस्पॉन्डन्सही आपण स्टेट केलं आणि हे राहिलं आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 पाहू.
क्वेश्चन नंबर 2 काय पहा, दोन ट्रायंगल दिले पहा पी क्यू आर आणि त्याच्या साईडच्या लेंथ पण दिलं 6, 8 आणि 10. दुसरा एक ट्रायंगल दिला एल एम एन आणि त्याच्या साईडच्या लेंथ दिल्या 3, 4 आणि 5. आपल्याला प्रश्न असा विचारलाय, आर द ट्रायंगल सिमिलर, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का? इफ येस, जर सिमिलर असतील, बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्टनुसार ते ट्रायंगल सिमिलर आहे? मग आन्सर पाहू आपण. इन ट्रायंगल पी क्यू आर आणि दुसरा ट्रायंगल आहे एल एम एन, करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेऊ कारण आपल्याला फक्त साइडचीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग पी क्यू बरोबर करस्पॉन्डिंग साइड घेऊ एल एम, तर याची लेंथ 6 आहे, याची लेंथ 3 आहे, सो 6/3 म्हणजे आन्सर येईल 2. दुसरी करस्पॉन्डिंग साइड घ्या, इकडची आहे क्यू आर, इकडची आहे एम एन, सो क्यू आर अपॉन एम एन इक्वल टू, सो क्यू आर आहे 8 आणि एम एन आहे 4, सो 8/4 इज 2. आणि लास्ट साइड आहे पी आर आणि एन एन, सो पी आर अपॉन एन एन, सो पी आर आहे 10 आणि एन एन आहे 5, सो 10/5 that is 2. तिघांचे रेशो इक्वल येत आहेत पहा 2. therefore pq upon lm equal to, याचे इक्वल टू आला qr upon mn आणि त्याच्या इक्वल टू आला pr upon ln. तर एका ट्रायंगलच्या साइडचे, तिन्ही साइडचे रेशो दुसऱ्या ट्रायंगलच्या साइडच्या रेशो बरोबर इक्वल आले आणि म्हणून ट्रायंगल पी क्यू आर, आपण 1-to-1 करस्पॉन्डन्स सांगू, पी क्यू आर हा एल एम एन या करस्पॉन्डन्स नुसार सिमिलर होईल. सो ट्रायंगल पी क्यू आर इज सिमिलर टू ट्रायंगल एल एम एन आणि टेस्ट असणार आहे यस 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 टेस्ट, कारण साइडचे रेशो आले आणि म्हणून एस 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 टेस्ट. सो हिअर आहे आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3 काय पहा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये इन्फॉर्मेशन अशी आहे की 2 poles ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. दोन पोल आहेत, पहिला पोल आहे पी आर, त्याची हाईट 4 मीटर आहे, दुसरा पोलला आपण एसी म्हटलं इथं, त्याची हाईट 8 मीटर दिलेली आहे आणि शॅडो ऑफ स्मॉल पोल इज 6 मीटर, छोट्या पोलची शॅडो 6 मीटरची आहे, म्हणजे सावली म्हणतो आपण. आणि तर आपल्याला बिगर पोलची शॅडो म्हणजे सावली किती पडेल ती विचारली आहे आणि क्वेश्चन मध्येच x मीटर घ्या म्हटलंय आणि ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आन्सर मध्ये ह्या दोन ट्रायंगलच्या ज्या शॅडो आणि ज्या पोलच्या ज्या फिगर तयार झाल्या, अशा टाइपच्या फिगर ह्या सिमिलर फिगर असतात, म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं अज्युम करून आपण ते आन्सर काढणार आहोत. मग ट्रायंगल पी क्यू आर हा सिमिलर ट्रायंगल आहे ए बी सी बरोबर असं आपण मानून घेणार, कारण त्या शॅडो आणि त्यांच्या एखादा ऑब्जेक्ट असला, त्या ऑब्जेक्टची शॅडो असेल तर त्यामुळे तयार होणाऱ्या फिगर ज्या असतात त्या सिमिलर फिगर्स असतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ते दोन ट्रायंगल सिमिलर सांगून त्या ट्रायंगलच्या हाईट साइडचा रेशो तो आपण सांगणार आहोत. सो पी आर अपॉन ए सी हा क्यू आर अपॉन बी सी एवढा असणार आहे, हे घेऊन असं सांगायचं आपण. आणि तरी देणार करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे CSST. पी आर आणि एसी किती आहेत बघा, पी आर 4 आहे आणि एसी 8 आहे, सो 4/8 इक्वल टू क्यू आर 6 आहे आणि बीसी x आहे, सो 6/x. 4 1 जा 4 2 जा म्हणजे 4 2 8 चा भाग केला 1/2 आला. हा डिनॉमिनेटरचा x इकडे मल्टिप्लाय होईल आणि हा 1/2 चा खालचा 2 इकडे 6 ला मल्टिप्लाय होईल, म्हणजे
x मिळेल आपल्याला 6 into 2 that is 12. सो शॅडो ऑफ बिगर पोल विचारली होती आपल्याला, ती आपली 12 मीटर आलेली आहे आणि म्हणून आपण फायनल आन्सर लिहिणार शॅडो ऑफ बिगर पोल is 12 meter. So here I answer for question number 3. आता क्वेश्चन नंबर 4 पाहू आपण. क्वेश्चन नंबर 4 मध्ये AP हा BC ला परपेंडिक्युलर गिवन आहे, त्यानंतर AC हा BQ ला परपेंडिक्युलर आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलंय ट्रायंगल CPA. ट्रायंगल CPA को दिसतोय पहा, CPA हा ट्रायंगल सिमिलर आहे ट्रायंगल CQB ला. सो CQB ह्या ट्रायंगलला सिमिलर दाखवायचं आहे. ॲडिशनली आपल्याला AP, BQ आणि BC च्या लेंथ दिल्यात, तर आपल्याला AC ची लेंथ काढायची सांगितलेली आहे. मग आता दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपण हे आन्सर्स फाइंड आउट करू. सो सोल्युशन काय बा, दोन ट्रायंगल घेऊ आपल्याला ज्या सिमिलर दाखवायचे सांगितले ते. पहिला ट्रायंगल दिलाय CPA, दूसरा ट्रायंगल दिलाय CQB. CPA ट्रायंगल पहा, CPA मध्ये P हा अँगल 90 डिग्रीज आहे आणि CQB मध्ये Q हा अँगल 90 डिग्रीचा दिलेला आहे. सो अँगल CPA हा कॉन्ग्रुएंट होईल अँगल CQB बरोबर, कारण दोघेही 90 डिग्रीचे अँगल आहेत, हे गिवन आहे. त्यानंतर दोन्ही ट्रायंगल मध्ये एक अँगल कॉमन अँगल आहे पहा, तर तो अँगल कोणता आहे पहा, CPA मध्ये अँगल C आहे आणि CQB मध्ये सुद्धा अँगल Cच आहे, म्हणजे अँगल C कॉमन होईल. मग अँगल ACP म्हणू आपण त्याला पहा, ACP म्हणजे अँगल C आला. त्यानंतर दुसरा अँगल सांगू आपण BCQ, म्हणजे BCQ म्हणजे पुन्हा C आला आणि म्हणून कॉमन अँगल म्हणून हे दोन अँगल काय होतील, कॉन्ग्रुएंट होतील. आणि मग दोन अँगल उरलेल्या दोन अँगल बरोबर, म्हणजे एका ट्रायंगलचे दोन अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगल बरोबर जर कॉन्ग्रुएंट झाले, तर याचा अर्थ ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात बाय अँगल टेस्ट. सो पहिला पार्ट झालाय पहा प्रूफ, जो आपल्याला विचारला होता. आता आपण AC फाइंड AC म्हटलंय, त्याचं आन्सर काढून घेऊ. दोन ट्रायंगल सिमिलर झाल्यामुळे त्यांच्या साइडचा रेशो हा इक्वल असतो, कारण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आपण त्याला म्हणतो म्हणजे. तर मग त्या दोन साइड कोणत्या आहेत ते आपण आता लिहू. मी जर इकडची AC घेतली, AC का घेतली, कारण AC ची लेंथ दिली, फाइंड आउट करायची सांगितली बा आपल्याला. सो मी इकडे AC घेतला, तर इकडचे दोन आहेत BC, ते पहा AC तर BC आला, शेवटचे दोन. अजून कोणतं दिलं पहा, BQ दिलेलं आहे. BQ म्हणजे शेवटचे दोन आले इकडे, ते खाली राहील. इकडे शेवटचे दोन, तर इकडचे शेवटचे दोन AP आहे, PA किंवा AP एकच. AC आपल्याला माहित नाही, फाइंड आउट करायचं आहे. BC गिवन आहे पहा 12, सो 12. AP पण गिवन आहे, AP 7 दिलाय आणि BQ पण गिवन आहे, तो 8 दिलाय. Therefore AC equal to खालचा 12 मल्टिप्लाय करायचा, डिवाइड होता 7/8 into 12. 4 ने डिवाइड करा, 4 दुने 8, 4 3 12, 4 2 जा 8, 4 3 जा 10. 7 आणि 3 ची मल्टिप्लिकेशन 21 होईल, खालचा 2 तसाच. 21 ला 2 ने डिवाइड केलं तर AC मिळेल 10.5 आणि म्हणून आन्सर ऑफ AC इज 10.5. सो AC विचारला होता, तो मिळाला. क्वेश्चन नंबर 5 काय पहा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला एक ट्रॅपेझियम दिलाय PQRS, PQRS आणि PQ हा SR ला पॅरलल आहे. ही साइड PQ ट्रॅपेझियमच्या साइड SR ला पॅरलल आहे. AR हा 5 टाइम्स AP आहे. AR हे डिस्टन्स AP च्या 5 टाइम्स आहे आणि AS हे डिस्टन्स AQ च्या 5 टाइम्स आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलंय की SR हा सुद्धा 5 टाइम्स PQ असला पाहिजे.
मग अर्थातच आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलचा इथं यूज करणार आहोत. सो आन्सर काय राहील पहा. आधी AR जो दिलाय आपल्याला 5 टाइम्स AP आणि पुढे म्हटलंय AS आहे 5 टाइम्स AQ. मग एक काम करतो मी AP इकडे डिवाइड करून घेतो AR ला, इकडे राहील 5 आणि AQ इकडे AS ला डिवाइड करून घेतला तर आपल्याला पुन्हा मिळेल 5. मग दोन्ही रेशो 5 आहेत याचा अर्थ दोन्ही रेशो इक्वल आहेत म्हणून आपण असं लिहू AR अपॉन AP इक्वल टू AS अपॉन AQ. याला म्हणू इक्वेशन नंबर 1. हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कन्सिडर करू आपण. दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवू आपण आणि आन्सर काढू. सो पहिला ट्रायंगल घेतो मी ARS आणि दुसरा ट्रायंगल घेतोय वरचा APQ. ह्या दोन ट्रायंगल मध्ये साइडचा रेशो आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे पहा. AR अपॉन AP इक्वल टू AS अपॉन AQ. याला लिहू आपण फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ही इक्वेशन 1 वरून लिहून काढलं पहा जसं आहे तसं. म्हणजे AR अपॉन AP, AR हा AP बरोबरचा रेशो आणि AS अपॉन AQ म्हणजेच AS आणि AQ या दोन साइडचा रेशो इक्वल आहे. त्यानंतर दोन अँगल्स आपण आता कॉंग्रुएंट दाखवून घेऊ. दोन अँगल्स कोणते होते पहा. एक इथला अँगल आणि इथला अँगल म्हणजे अपोजिट अँगल त्याला आपण म्हणतो. सो अँगल RAS is congruent with angle PAQ. So PAQ. Reason है vertically opposite angles. मग दोन अँगल्स वर्टिकली अपोजिट अँगल्स असल्यामुळे काय झाले कॉंग्रुएंट झाले. झाले काय पहा तुम्ही ARS या ट्रायंगलच्या AR आणि AS या दोन साइड घेतल्यात आणि RAS हा मधला अँगल घेतला. सो साइड अँगल साइड ऍक्च्युअली होते तिथं. दुसऱ्या ट्रायंगलचं पण पाहून घ्या AP आणि AQ या दोन साइड घेतल्या आणि PAQ हा त्यांच्या मधला अँगल घेतला. त्यामुळे परत साइड अँगल साइडचा फॉर्मॅट झाला. म्हणजे एका ट्रायंगलची साइड अँगल साइड दुसऱ्या ट्रायंगलच्या साइड अँगल साइड बरोबर मॅच होतात आणि म्हणून ते दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स होतील बाय यूजिंग साइड अँगल साइड दॅट इज SAS टेस्ट. मग ट्रायंगल्स कोणते होतील पहा त्यांचं 1 to 1 करस्पॉन्डन्स मॅच करून घ्या. तर जर तुम्ही अँगल A सुरुवातीला ठेवला इकडे तर इकडे सुद्धा तो सुरुवातीलाच राहील कारण अँगल A बरोबर अँगल A कॉंग्रुएंट आहे वर्टिकली अपोजिट अँगल. आणि तुम्ही जर AR घेतली तर इकडे तुम्हाला AP घ्यावी लागेल आणि इकडे जर AS घेतली म्हणजे पहिली आणि शेवट तर AQ म्हणजे पहिला आणि शेवट APQ. आता दोन ट्रायंगल्स सिमिलर झाले पहा आणि मग जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर आपण दोन साइडचा जर रेशो घेतला कोणतेही तर तो इक्वल असणार आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स या कंडिशन नुसार. तर आपल्याला जे प्रूव्ह करायचंय पहा ती साइड आपण घेऊ. सो SR जर आपण घेतला म्हणजे SR इथं शेवटी पहा RS म्हणजे SR तर शेवटचे दोन PQ ते आपण इकडे लिहिणार म्हणजे इकडचा SR घेतला तर इकडचा PQ होईल. आणि अजून एक रेशो घेऊ आपण. समजा आपण AR घेतला म्हणजे पहिले दोन घेतले तर पहिले दोन इकडचे AP घेऊन CSS नुसार हे रेशो आपल्याला मिळाले. पण AR अपॉन AP हा रेशोचा आन्सर आपला 5 ऑलरेडी आलेला आहे पहा. सो SR अपॉन PQ आपल्याला 5 मिळेल कारण AR अपॉन AP हा रेशो आपला 5 आहे
आणि खालचा पी क्यू जर इकडे ट्रान्सफर केला तर एस आर मिळेल 5 टाइम्स पी क्यू. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ते होतं बा प्रूव्ह दॅट एस आर इक्वल टू 5 टाइम्स पी क्यू. सो दिस इज आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 6 पाहू आपण. क्वेश्चन नंबर 6 काय पहा आता. एक ट्रॅपेझियम दिलाय आपल्याला ABCD ABCD. AB पॅरलल आहे DC ला. AB इज पॅरलल टू DC. आणि डायगोनल AC आणि BD इंटरसेक्ट करतायत पॉइंट O ला. AB 20 सेंटीमीटर 20 दिलेली आहे. DC 6 आहे. OB 15 आहे. OB इज 15. तर आपल्याला OD फाइंड करायची सांगितली आहे. तर मग आता हा ट्रॅपेझियम असल्यामुळं आणि साइड AB ही पॅरलल आहे साइड DC ला. मग आपण ट्रान्सव्हर्सल घेऊ आणि एक अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट सांगू. जर आपण AC ही ट्रान्सव्हर्सल घेतली and AC is transversal, तर C जवळचा अँगल आणि A जवळचा अँगल अल्टरनेट अँगल म्हणून कॉन्ग्रुएंट होतील. सो अँगल OAB हा अँगल कॉन्ग्रुएंट होईल अँगल OCD बरोबर. रिझन इज अल्टरनेट अँगल्स. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. आता दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू मागच्या एक्झाम्पल सारखे. मग हे दोन ट्रायंगल्स आपण घेऊ. सो ट्रायंगल OAB. सो इन ट्रायंगल अँड दुसरा ट्रायंगल जो आपण वरचा सांगितलाय OCD. या दोन ट्रायंगल मध्ये अँगल OAB हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल OCD बरोबर, कारण ते ऑलरेडी आपण इक्वेशन 1 मध्ये सांगितलेलं आहे. सिमिलरली O च्या ठिकाणी होणारे दोन व्हर्टिकली अपोजिट अँगल ज्याला आपण विरुद्ध कोन म्हणतो ते घेऊ. सो अँगल AOB हा कॉन्ग्रुएंट होईल अँगल AOB हा COD बरोबर कॉन्ग्रुएंट झाला सांगते. रिझन आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. एका ट्रायंगलचे दोन अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होणार आहेत. Therefore triangle OAB is similar with triangle OCD. Reason is AA test. पण कोणत्याही दोन ट्रायंगलची सिमिलरिटी लिहिण्याच्या आधी किंवा लिहिल्यानंतर किंवा लिहिताना तुम्ही त्याचं 1-to-1 करस्पॉन्डन्स चेक करत जा, कारण ते जर चुकलं तर तुमचं पूर्ण आन्सर चुकणार आहे. तर मग अँगल A बरोबर अँगल C होता पहा. तर अँगल A मध्ये तर C पण मध्ये आहे. O बरोबर अँगल O कॉन्ग्रुएंट आहे. तर O सुरुवातीला आहे तर O इथेही सुरुवातीला आहे, म्हणजे घेतलेलं करस्पॉन्डन्स करेक्ट आहे. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगलच्या रिझननुसार आपण दोन साइडचे रेशो इक्वल घेऊ शकतो. कोणत्या दोन साइड घ्यायच्या ज्या आपल्याला क्वेश्चन मध्ये दिल्यात आणि जे फाइंड आउट करायचं त्यानुसारच जायचं. मग समजा आपण AB घेतली तर AB सुरुवातीला आहे तर इकडे CD AB च्या करस्पॉन्डिंग इकडे CD आहे पहा, म्हणजे शेवटचे दोन AB तर शेवटचे दोन इथे CD ती घेतली. त्यानंतर OB जर आपण घेतला पहा, OB पहिला आणि शेवटी इकडे पहिला आणि शेवटी OD आहे. मग AB ची लेंथ किती आहे 20. सो 20 अपॉन CD. CD म्हणजे DC म्हटले पहा 6 इक्वल टू OB पहा किती आहे, OB 15 आहे आणि OD आपल्याला फाइंड करायचं सांगितलेलं आहे. आता याचे कॅल्क्युलेशन्स पाहू आपण, म्हणजे फायनल आन्सर मिळेल आपल्याला. मग आता आपण खालचा OD इकडे मल्टिप्लाय करून घेऊ. सो OD इक्वल टू आणि हा 20/6 इकडे आणल्यानंतर 15 ला मल्टिप्लाय होईल.
सो 6 अपॉन 20 होईल तो केल्यानंतर खालचा 6 मल्टिप्लाय झाला वरचा 20 डिवाइड झाला. सो ते दिसतंय पहा 5 ने भाग देऊ 5 3 जार 15 5 4 जार 20. आता 2 ने डिवाइड करा 2 2 जार 4 2 3 जार 6. सो 3 into 3 राहिले 9 आणि खाली राहिले 2. सो 9 upon 2 होतो 4.5. सो फायनल आन्सर राहील 4.5 ओळीची लेंथ. सो आता क्वेश्चन नंबर 6 आपण कंप्लीट केला. आपण आता क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 7 काय पहा. एक पॅरलोग्राम दिलाय पहा. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. ABCD हा एक पॅरलोग्राम आहे. D मधून एक तुम्ही AB ला पुढे T पर्यंत वाढवलेला आहे, इन्क्रीज केलंय आणि DT ही लाईन या BC ला E मध्ये इंटरसेक्ट करते असं म्हटलंय. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं सांगितलं पहा. DE into BE DE into BE is equal to CE into TE म्हटलंय. सो CE into TE प्रूव्ह करायचं आहे. तर ह्या सगळ्या साइड जर बघितल्या तर ह्या साइड्स ह्या दोन ट्रायंगलच्या साइड आहेत आणि म्हणून ह्या दोन ट्रायंगलला जर आपल्याला सिमिलर दाखवता आलं तर मग मात्र आपल्याला हे आन्सर मिळेल. मग आता क्वाड्रिलॅटरल ABCD हा पॅरलोग्राम असल्यामुळे सो इज अ पॅरलोग्राम हे गिवन आहे आपल्याला. पॅरलोग्राम असल्यामुळे साइड AB ही साइड BC ला पॅरलल असणार आहे. Therefore side AB is parallel to side DC. जर AB DC ला पॅरलल आहे तर AT पण DC ला पॅरलल आहे. Therefore segment AT is parallel to segment DC. आणि आपण रिझन सांगू कारण ABT हे बिटवीननेस मुळे पॉसिबल आहे. AB DC ला पॅरलल होता, AB DC ला पॅरलल होता म्हणून AT सुद्धा DC ला पॅरलल झाला कारण बिटवीननेस प्रॉपर्टी मुळे. मग आता जर आपण बाय टेकिंग जर आपण ही DT ट्रान्सव्हर्सल घेतली DT एज ट्रान्सव्हर्सल तर AT DC ला पॅरलल आहे ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल म्हणून कॉन्ग्रंट होते आणि मग अँगल BTE कॉन्ग्रंट होईल अँगल EDC बरोबर. EDC बरोबर रिझन राहील अल्टरनेट अँगल्स. मग आता ह्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1 आणि याचा वापर पुढे करू. ह्या दोन ट्रायंगलला आपल्याला सिमिलर दाखवायचे. मग या दोन ट्रायंगलला आपण आधी घेऊ. सो इन ट्रायंगल आधी हा ट्रायंगल घेऊ BTE इज एंड दुसरा ट्रायंगल आहे पहा इकडचा त्याला आपण CDE म्हणू. सो CDE ह्या दोन ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत पहा. अँगल BTE कॉन्ग्रंट विथ अँगल EDC. रिझन आहे फ्रॉम इक्वेशन 1 आणि हे दोन अँगल तर कॉन्ग्रंट झाले इक्वेशन 1 वरून आणि अपोजिट अँगल जर आपण घेतले हे दोन म्हणजे अँगल BET. सो अँगल BET कॉन्ग्रंट घेतला अँगल CED बरोबर. CED कारण वर्टिकली अपोजिट अँगल्स. तर ह्या ट्रायंगलचे दोन अँगल ह्या ट्रायंगलच्या दोन अँगल बरोबर कॉन्ग्रंट झाल्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. Therefore ट्रायंगल आता नाव म्हणजे 1 to 1 करस्पॉन्डन्स पण आपल्याला पाहिजे. मग ते आपण आधी मॅच करून घेऊ. इथं T घेतलाय पहा तर इथं म्हणजे अँगल T बरोबर अँगल D कॉन्ग्रंट आहे
तर मी जर टी जर सुरुवात मध्ये घेतला तर डी सुद्धा मध्येच येईल आणि अँगल ई बरोबर अँगल ई कॉन्ग्रंट आहे. जर मग ई मी जर शेवटी घेतला तर इकडे सुद्धा ई शेवटी येणार आहे. मग राहिला इथं बी आणि इथं राहिला सी. सो बी टी ई सी डी ई बरोबर सिमिलर झाला कारण आहे ए ए टेस्ट अँगल अँगल टेस्ट. सो दोन ट्रायंगल सिमिलर झाले अँगल अँगल टेस्ट नुसार. एक लक्षात घ्या टी जर मध्ये घेतलाय तर तुम्हाला इकडे डी सुद्धा मध्येच घ्यावा लागेल. तुम्ही टी जर सुरुवातीला घेतला तर हा डी सुद्धा सुरुवातीला येईल. मग तुम्ही त्याचं करस्पॉन्डिंग अँगल किंवा साइड जे घेता त्यानुसार एकाचे घेतले का दुसऱ्याचे त्यानुसार ऍडजस्ट करायचे असतात. आता दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळं त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेऊ आपण. रेशो आपण अशा दोन साइडचा घेणार की जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यानुसार घेऊ आपण. मग मी जर बीई घेतला बीई सुरुवातीला आणि शेवटी तर इकडे सीई होईल. सुरुवातीचा आणि शेवटचा सीई. आणि मी इकडचा जर टीई घेतला तर इकडचा शेवटचा डीई येईल. रिझन आपण सांगणार करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. खालचा डीई बी ला मल्टिप्लाय करा आणि खालचा सी टीई ला मल्टिप्लाय. मग आपल्याला हेच विचारलं होतं का पहा. सो हे राहील आन्सर जे आपल्याला विचारलं होतं. मग आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय पहा. सेगमेंट AC आणि BD एकमेकांना पॉइंट P मध्ये इंटरसेक्ट करतायत आणि AP/CP म्हणजे BP/CP चा रेशो हा BP/DP. सो BP/DP एवढा असल्यामुळं आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलंय ट्रायंगल ABP हा ट्रायंगल ABP CDP बरोबर सिमिलर आहे हे प्रूव्ह करायचं पहा. सो आन्सर काय राहील पहा. दोन ट्रायंगल कन्सिडर करू आपण ABP and triangle CDP. ह्या दोन ट्रायंगल मध्ये हे दोन रेशो आपल्याला दिलेले आहेत. AP/CP इक्वल टू BP/DP. हे गिवन आहे पहा. सो APBP म्हणजे ही साइड आणि ही साइड आहे. CPDP सो CP ही साइड आणि DP म्हणजे ही साइड आहे पहा. आता अँगल हा P जवळचे अँगल जर आपण अपोजिट अँगल घेतले सो अँगल APB कॉन्ग्रंट असणार आहे अँगल CPD बरोबर. रिझन आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. तर हे दोन ट्रायंगल्स आता सिमिलर ट्रायंगल्स होतील. therefore triangle ABP is similar to triangle CDP. झाले काय पहा. AP आणि BP ह्या दोन साइडच्या मधला अँगल APB तुम्ही घेतला आणि CP आणि DP CP आणि DP ह्या दोन साइडच्या मधला अँगल तुम्ही CPD तो इथे लिहिलाय पहा. आणि म्हणून दोन साइड आणि त्यांच्या मधला अँगल असेल तर साइड अँगल साइड म्हणजे SAS टेस्ट इथं आपल्याला मिळेल. आणि मग हे दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स होतील आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलं होतं. सो हा राहील क्वेश्चन नंबर 8. आता आपण पाहू क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय पहा. आपल्याला साइड BC वर पॉइंट D असा दिलाय की जेणेकरून अँगल BAC हा अँगल ADC च्या इक्वल आहे. अँगल ADC च्या म्हणजे ह्या अँगलच्या इक्वल आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलंय CA² हा CB आणि CD च्या मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट एवढा आहे. सो CA² हा CB इंटू CD. सो CB इंटू CD च्या प्रोडक्ट एवढा दाखवायचा आहे. सो दोन ट्रायंगल आपण इथं सिमिलर दाखवू. पण दोन ट्रायंगल नेमकं कोणते घ्यायचे पहा ते ह्या अँगलवरूनच लक्षात घ्या. सो अँगल BAC म्हणजे हा मोठा ट्रायंगल ABC घ्यायचा आहे. सो ट्रायंगल ABC
सेकंड ट्रायंगल सांगू आपण एडीसी कडे पहा. सो एबीसी म्हणजे हा ट्रायंगल, सो त्याला आपण एसीडी म्हणू सध्या. एसीडी ह्या दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगल ऑलरेडी कॉन्ग्रुएंट गिवन आहेत. सो अँगल बीएसी कॉन्ग्रुएंट विथ अँगल एडीसी, दिस इज गिवन. हे गिवन होतं पहा. आणि ह्या दोन ट्रायंगल मध्ये एक अँगल पण कॉन्ग्रुएंट आहे किंवा कॉमन आहे. तर कोणता अँगल कॉमन आहे? एबीसी मध्ये अँगल सी दिसतोय आणि एसीडी मध्ये परत अँगल सी आहे, म्हणजे सी हा अँगल कॉमन अँगल असला पाहिजे. सो अँगल एसीबी पहा, एसीबी म्हणजे अँगल सी आला, इट्स कॉन्ग्रुएंट विथ अँगल एसीडी. सो परत अँगल सी झालाय कारण तो कॉमन अँगल आहे. आणि मग ह्या ट्रायंगल मधले दोन अँगल ह्या ट्रायंगल मधल्या दोन अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट असल्यामुळे हे दोन ट्रायंगल्स सिमिलर ट्रायंगल्स होतील. पण 1 to 1 करस्पॉन्डन्स मॅच करून घ्या म्हणजे करेक्ट आन्सर मिळेल. सो एबीसी बरोबर पहा आता अँगल ए बरोबर अँगल डी कॉन्ग्रुएंट आहे. मग मी ए सुरुवातीला घेतला तर डी मला सुरुवातीला घ्यावा लागेल. अँगल सी बरोबर अँगल सी आहे, सी शेवटी येते तर सी सुद्धा शेवटी मध्ये राहिला ए फक्त. सो एबीसी बरोबर डीएसी कॉन्ग्रुएंट होईल सिमिलर होईल अकॉर्डिंग टू ए टेस्ट. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचे सांगितले त्या साइड घ्या पहा. म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हणून आपण अशा साइड घेणार की जे ह्या आपल्याला विचारलेल्या आहेत त्यानुसार. सो सीए जर आपण घेतला, सीए म्हणजे पहिला आणि शेवटचा घेतलाय, तर मग मी पहिला आणि शेवटचा सीडी घेतो. अजून सीबी कडे बघू आपण. सीबी शेवटचे दोन आहेत, तर इकडे शेवटचे दोन सीए होतील. आणि मग हा खालचा सीए इकडे सीए ला मल्टिप्लाय झाला सीए चा स्क्वेअर, आणि हा सीडी इकडे सीबी ला मल्टिप्लाय झाला तर सीबी इंटू सीडी मिळेल. आणि हे मिळेल प्रूफ जे आपल्याला विचारलं होतं प्रूफ दॅटसाठी तेच मिळालंय पहा. सो दिस इज एक्सरसाइज और प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 आपण फिनिश केलाय. मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या टॉपिक सोबत भेटू. टिल देन गुड बाय.